चला आज आपण बनवतोय दालच्यासाठी हरभऱ्याची डाळ, तेवढ्याच प्रमाणात मुगाची डाळ आणि सेम प्रमाणात आपण तुरीची डाळ घेत आहोत। या तिन्ही डाळी आता स्वच्छ धुवून घेऊया। लाल मिरच्या टाकल्यात। आता यामध्ये मी घेतली ही सुकवलेली मेथी आणि हा सुकवलेला पुदिना आहे। या डाळीत आपल्या क्लीन केलेल्या यात घालूया छोटा चिरलेला कांदा आणि टोमॅटो। अर्धा चमचा हळद घालूया आपण याच्यातच। अर्धा चमचा या डाळीसाठी पण टाकूया आपण। चेक करायचं। आपण यात 4 शिट्ट्या होऊ देऊ। 1 चमचा मटन मसाला आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि पाव चमचा हळद। आता हे काही खडे मसाले आहेत। लवंग आणि मिरे, स्टार फूल, दालचिनी, मोठी विलायची, तेजपत्ता। आपण असा उभा कांदा चिरलाय, टोमॅटो कट करून घेतलाय। आता आपण दूध चिरून घेऊ। अशा पद्धतीने आपण असा उभा कांदा चिरलाय, टोमॅटो कट करून घेतलाय। आता आपण दूध चिरून घेऊ। भिजवलेली चिंच आणि गूळ आपण आधी तेल घालून घेऊया थोडंसं। त्यात घालून घेऊ जिरं, त्यात घालून घेऊ आपण आता घालून घेऊ आपण कांदा, आपण घालून घेऊया आता खडे मसाले। आता कांद्याला छान असा फ्लेवर लागेल त्याचा। टोमॅटो घालून घेऊया। आणि हे उरलेलं मीठ घालून घेऊ। यावर ठेवून घेऊ, झाकण कमी गॅस करू। आता घालून घेऊ आपण हे मसाले, हळद, लाल तिखट आणि मटन मसाला। तेलात छान परतून घेऊ आपण। आता घालून घेऊ आपण याच्यात दुधी,
थोडं आपलं डाळीत पण शिजेलच ना, आपण याच्यामध्ये घेऊ डाळ काढून. भिजवलेले चिंचाचं पाणी पण घालून घेऊ आपण याच्यामध्ये. घ्यायचं. यावर अशी कोथिंबीर थोडीशी आणि झाकण. तर आपण ना प्लेटिंग करून घेऊया. हा आपला दालचा थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाची